नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. उद्धव ठाकरेंनी डाव टाकला आणि अखेरच्या क्षणी भाजपला बसला सर्वात मोठा दणका. भारतीय जनता पार्टीसाठी मानला जातोय मोठा धक्का. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील. मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे. एका माजी महिला नगरसेवकाने भाजपची साथ सोडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केल्याने ठाकरे गटाची ताकद दुप्पट वाढली आहे. राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. जवळपास सर्वच पक्षांनी मुंबईतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आज 30 जानेवारी रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र तरीही काही नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. उमेदवारी न मिळाल्याने अनेक नाराज नेते अखेरच्या क्षणाला दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचे दिसतंय. अशातच आता मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे. एका माजी महिला नगरसेवकाने भारतीय जनता पार्टीची साथ सोडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की आसावरी पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश होतो आहे. मुंबईतील बोरिवली पूर्वच्या प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उद्धवजी ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात जोरदार स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभाग प्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटक शुभदा शिंदे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पार्टीला निवडणुकीच्या तोंडावरती हा सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे. तर मुंबई महापालिका भारतीय जनता पार्टीच्या नाही, शिवसेना शिंदे गटाच्या नाही, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच म्हणजे ठाकरे घराण्याकडे जाणार असा पुन्हा एकदा दावा ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी केला आहे. तो दावा आता खरा होताना दिसतोय. एक्झिट पोलच्या माध्यमातून सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आघाडी ही मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा आणि मनसेचा भगवा फडकेल अशा प्रकारचं चित्र सध्या तरी निर्माण झालेलं दिसतंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकला पाहिजे? काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचा की ठाकरे घराण्याचा की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाचा? आपल्याला काय वाटतं? आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.